कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुलसीहार गळा कासे पीतांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुलसीहार गळा कासे पीतांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेचे 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 सर्व सुख राम, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख. पाहेन श्रीमुख आवडीने, पाहेन श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, श्रीमुख आवडीने, पाहिना श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर. आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा हरि हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि 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 हरि जय राम कृष्ण
हरी 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 जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुखा झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर आपर तुमा देवी वर आपर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व जोगाचे आगर पापर कुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम पवित्र तो देह वाणी पुण्यवंत 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 जोवदे अच्युत सर्वकाळ जोवदे अच्युत सर्वकाळ जोवदे अच्युत सर्वकाळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो
दीनबंधू अच्युत सर्वकाळ गोवदे अच्युत सर्वकाळ गोवदे अच्युत सर्वकाळ दयाच्या चिंतने करतील दोषी चिंतने करतील दोषी दयाच्या चिंतने करतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या देव इच्छिरज चरणीची माते चरणीचे माधे देव इच्छिरज चरणीचे माते देव येथे रज चरणीचे माधे चालती मागे मागे धावत चालती मागे मागे धावत चालते मागे मागे त्या उरले वेगळे आहे काय त्या उरले वेगळे आणि काय त्या उरले वेगळे आहे काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक दया वैकुंठ नायक तया जवळ वैकुंठ नायक तया जवळ दयाच्या चिंतने तरतील दोष तयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोष तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या तरतील राशी पातकांच्या पातकांच्या म्हणे देव भक्तांचा संग म्हणे देव भक्ताचा संग म्हणे देव भक्ताचा संग म्हणे देव भक्ताचा संग येथे ओघ नाम त्रिवेणीचा तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तेथे ओघ नाम त्रिवेणी तुका म्हणे देव भक्तांचा संग देव भक्ताचा संगम म्हणे देव भक्ताचा संग म्हणे देव भक्ताचा येथे ओघ नाम त्रिवेणीचा तेथे ओघ नाम त्रिवेणीचा नाम त्रिवेणीचा दयाच्या चिंतन तरतील दोषी दयाच्या चिंतन करतील दोषी चिंतन तरतील दोषी चिंतन करतील दोषी जळतील राशी पातकाचा जळतील राशी पातकांच्या राशी पातकांच्या विठोबार कुमाये विठोबार कुमाय 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 विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये हरी हरी जय जय विठोबार कुमाये बाबा 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 पवित्र तो देह देह पवित्र तो देह देह वाणी पुण्यवंत वाणी पवित्र तो देह देह पवित्र तो देह देह पवित्र तो देह वाणी पुण्यवत वाणी पुण्यवत पवित्र तो देह वाणी पुण्यवत पवित्र तो देह पवित्र तो देह पवित्र तो देह पवित्र तो देह देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह
तो देह वाणी पुण्यवत पवित्र तो देह वाणी पुण्यवत सोवदे अच्युत सर्वकाल सोवदे अच्युत सर्वकाल तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने अच्युत सर्वकाळ जोवदे अच्युत सर्वकाळ तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने करतील जलतील राशी पातकांच्या जलतील राशी पातकांच्या जलतील राशी जलतील राशी पातकांच्या जलतील राशी पातकांच्या राशी पातकांच्या दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोषी राशी पातकांच्या ढळतील राशी
राशी पातकाच्या पातकाच्या जळतीन राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या 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 जळतील राशी जळतील राशी जळतील राशी पातकाच्या तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने करतील दोषी विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल टाळी वाजवा भजन विठ्ठल 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 कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय सब संतन की जय विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की ज्ञानेश्वर महाराज की महाराज की महाराज की विठ्ठल 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 हरी हरी पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छिरज चरणीची माती देव इच्छिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे अनेक काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे या दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची हो त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने करेचा विस्तार कृपादाने कथेचा कृपादाने करेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जघन निहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंधरम कैंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः
वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा वचनायका कमळापते मज रंकाचे विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल 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 पवित्र तो देहवाणी पुण्यवंत पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वभूषण विश्वोद्धारक श्री तुकोबराय यांचा हा 5 चरणाचा अभंग आहे. षड्गुण ऐश्वर्य संपन्न भक्तकाम कल्पद्रुम भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजयोगी यांची मौली साधकांचे मैबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वभूषण विश्वोद्धारक श्री तुकोबराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग दंडवत ज्यांच्या परमपावन पवित्र दरबारामध्ये आपण उपस्थित आहोत विराजमान आहोत ते पंढरीश पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्हा ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतृ माते पित्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून सेवेला प्रारंभ विठ्ठल सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा हा 5 चरणाचा आहे. प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु श्री तुकोबराय भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं असता भगवत भक्ताच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं त्या परिवर्तनाचा विचार या अभंगातून तुकोबराय करतायत. आपल्या या गवंडी परिसरामध्ये नवी मुंबई परिसरामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज मंडळ द्वारे आयोजित असलेला हा सप्ताह खऱ्या अर्थाने सप्ताह हे म्हणण्याची पद्धती आहे म्हणून सप्ताह म्हणायचा. खऱ्या अर्थाने हा सप्तदशाह आहे. 17 दिवसाचा हा सोहळा आहे. भरगच्च अशा प्रकारे हा सोहळा आहे. एखाद्या श्रीमंत बापाने आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी हा सोहळा करावा अशा प्रकारचा हा सोहळा आहे. 7 दिवसामध्ये काय होतं आहे महाराज म्हणून आणखीन 7 दिवस 17 दिवसाचा हा सोहळा आहे. आणि या निमित्ताने या परिसरातील भाविक भक्तांना ही पारमार्थिक मेजवानी 17 दिवस प्राप्त होणार आहे. अर्थात जगद्गुरु तुकोबरायांच्या बीजेपर्यंत आपल्याला हा सोहळा श्रवण करायला प्राप्त होणार आहे. रोज एक त्या ठिकाणी महात्मे येतील आणि एक पक्वान्न आपल्याला देऊन जातील. हे पारमार्थिक पक्वान्न आहे. ज्ञानोबराय सांगतात सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे की तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. म्हणून आपणही या ठिकाणी पाहुणे म्हणून या धर्ममंडपामध्ये प्राप्त झालेलो आहोत. आणि 17 दिवस आपल्याला 17 पक्वान्न श्रवण करायला मिळणार आहेत. त्याचा लाभ करायला मिळणार आहेत. आणि हे सर्व श्रेय कोणाला जात असेल तर ते या ठिकाणी संत श्री तुकाराम महाराज मंडळ या मंडळाच्या द्वारे हा सप्ताह आयोजित आहे. आणि हा सप्ताह सामान्य नाही. 4-2 वर्षापूर्वी प्रारंभ झाला असं नाही. याचं हे 54वे वर्ष आहे. गेली 53 वर्ष अव्याहतपणे चालू असलेला हा सोहळा आहे. प्रातस्मरणीय वंदनीय पूजनीय गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर यांच्या प्रेरणेने हा सोहळा प्रारंभ झालेला आहे.
हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय रघुनाथ महाराज गुरुजी यांच्या कृपाशीर्वादाने यांच्या प्रयत्नाने हा प्रारंभ झालेला सोहळा आहे. आणि या सोहळ्यामधील आज प्रथम दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा आहे. सोहळ्याचं निमित्त जगद्गुरू तुकोबरायांना वैकुंठाला जाऊन 375 वर्षे झालेले आहेत. अर्थात त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी हे वर्ष आहे आणि अतिशय उत्साहामध्ये आपण हे वर्ष साजरा करत आहोत. आणि त्यानिमित्ताने संतांचंच काही चिंतन करणारा अभंग घ्यावा, भगवंताचं नमनही व्हावं. तयाच्या चिंतने तरतील दोषी. भगवंताच्याही नामाचं चिंतन व्हावं आणि संतांच्याही नामाचं चिंतन व्हावं म्हणून हा अभंग निवडलेला आहे. आणि आपला हा परमार्थिक आनंद द्विगुणित करण्यासाठी ही सर्व गुणीजन मंडळी आपल्याला प्राप्त झालेली आहे. आमचे परम आदरणीय सर्व महाराज मंडळी हे सर्व या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत. आणि सर्वांच्या सहयोगातून आपल्याला संकल्पित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करायचं आहे. विठ्ठल तुकोबरायांचा अभंग आहे. तुकोबराय या अभंगातून संत महात्म्यांचं वर्णन करतायत. जगद्गुरू तुकोबरायांचा स्वभाव आपण पाहिला तर तुकोबराय आपल्या जीवनामध्ये एकतर भगवान परमात्म्याचं वर्णन करतात किंवा संत महात्म्यांचं वर्णन करतात, इतर कोणाचं वर्णन करत नाही. आमचे प्रातस्मरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य गुलेबाबा नेहमी पाठामध्ये सांगायचे की बुवा, मनुष्याने वर्णन करत असताना एकतर देवाचं वर्णन करावं किंवा देवमान्य संतांचं वर्णन करावं, इतर कोणाचं वर्णन करू नये. कीर्तिमान सांगू नये कीर्तिमान सांगू नये कीर्तिमान वाची. सांगू नये कीर्तिमान वाची. वर्णविते थोडी एका विठ्ठलाची. वर्णविते थोडी एका विठ्ठलाची. कीर्तिमान वाचे म्हणून कीर्तिमान वाचे म्हणून. वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची. वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची. कीर्तिमान वाची म्हणून कीर्तिमान वाची म्हणून. तुकोबराय सांगतात मनुष्याच्या कीर्तीचं वर्णन करू नये. आणि म्हणून तुकोबरायांची वाणी इतरांचं वर्णन करायला प्रवृत्त होतच नाही. एकतर भगवान परमात्म्याचं वर्णन आणि त्याही मध्ये ज्यावेळेस तुकोबरायांच्या समोर संत वर्णन येत आहे त्यावेळेस तुकोबरायांच्या वाणीला वेगळाच बहर येतो. जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथारूपी उद्यानामध्ये संत वर्णनरूपी वसंताचं आगमन ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुकोबरायांची वाणीरूपी वेली संत वर्णनरूपी शब्दाने बहरून येते. महाराज अत्यंत बहरदारीने तुकोबराय वर्णन करत असतात. आज तुकोबराय संतांच्या वर्णनाला प्रवृत्त झालेले आहेत. कारण तुकोबरायांची वाणी ही समर्पित वाणी आहे. तुकोबरायांची वाणी प्रासादिक वाणी आहे. पतिव्रता श्री जशी आपल्या वाणीने इतरांचं वर्णन करत नाही त्याप्रमाणे जगद्गुरू तुकोबरायांची वाणी इतरांचं वर्णन करायला तयार नाही. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परे. तुकोबराय सांगतात आम्हाला भगवान परमात्मा तसा आहे. आणि म्हणून तुकोबराय संतांचं वर्णन करायला प्रवृत्त झालेले आहेत. हो, तुकोबराय संत महात्म्यांचं वर्णन करतात. याला फार महत्त्व आहे. का? कारण आपण स्वतःच्या बुद्धीने जर संत महात्म्यांचा विचार केला तर स्वबुद्धीने संतांचा महिमा सामान्य जीवाला कळत नाही. महाराज ज्ञानोबराय सांगतात तैसे श्री गुरुचे महिमान आकळते की असे साधन हे जाणून मिया नमन निवांत केले किंवा जरी प्रज्ञेचे ने आथिलेपणे
श्री गुरु सामर्थ्यारूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. स्वतःच्या बुद्धीने संत महात्म्यांचा महिमा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला तर ते सामान्य बुद्धीला शक्य नाही, कारण सामान्याला ते कळत नाही. हो, सामान्य माणसाला संतांचा महिमा कळत नाही म्हणण्यापेक्षा सामान्य माणसाला बऱ्याच गोष्टी कळत नाही. हो, काय कळत, आमचे गुरुवारी पांडुरंग बाबा सांगत असतात, काही माणसाला काहीच कळत नाही. हो, काहीच कळत नाही म्हणजे काहीच कळत नाही. हो, आपल्याला काय कळत नाही हेही त्यांना कळत नाही. बरं, आपल्याला काही कळत नाही हे माणसं मान्य करतात का? हो, त्यांना वाटतं आपल्यासारखा शहाणा, हो, ब्रह्मदेवानंतर जर दुसरा नंबर लागत असेल तर आपलाच. हो, असं मनुष्य स्वतः मान्य करत नाही, कळत काहीच नाही. आमचे गुरुवर्य मारुती बाबा दृष्टांत सांगत असतात. हो, एक त्या ठिकाणी मनुष्य आहे, त्यांनी सांगितलं की मी त्रिकालदर्शी आहे, तिन्ही कालातलं मला कळतं. आणि असे 4-2 माणसं जमवायची, त्यांना सांगायचं मला तिन्ही कालातलं कळतं. आणि ते माणसं बसलेले आहेत. एक आजीबाई त्या ठिकाणी होती. आता प्रवचन ऐकायला आलेले भाविक असतात, श्रद्धाळू असतात. आजीबाईच्या लक्षात आलं की ह्या बाबाला काहीच कळत नाही, पण हे सांगतात मला तिन्ही काळातलं ज्ञान आहे. आजीबाईने सांगितलं, महाराज आज आमच्या घरी जेवायला आहे. महाराजांनी सांगितलं ठीक आहे. महाराज घरी आले. घरी आल्याच्या नंतर आजीबाईने सुंदर स्वयंपाक केला, पुरणपोळीचं भोजन केलं आणि सर्व पदार्थ त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि केल्याच्या नंतर हे महाराज 4-2 माणसं भोजन करण्यासाठी बसले. आणि बसल्याच्या नंतर आजीबाईंनी सर्वांच्या ताटात सर्व वाढलं, सगळं वाढलेलं आहे. पापड वाढले, कुरडई वाढलेले आहेत, भजे केले होते, ते भजे सर्वांच्या ताटामध्ये वाढले. पण या महाराजाच्या ताटामध्ये भजे वाढले नाही, पापड वाढला, सगळं वाढलं. महाराजांनी पाहिलं इकडं तिकडं, आणि महाराज हे त्रिकालदर्शी. हो, तेवढ्यात महाराजांनी मोठ्याने हाड केलं, हाड. आजीबाई म्हटली, महाराज काय झालं? महाराजांनी सांगितलं, पंढरपूरला महाद्वारामध्ये नामदेवरायांच्या पायरीपाशी कुत्रा आलतं म्हणे, त्या कुत्र्याला हाड म्हटलं. वा, म्हणजे काय महाराजांचं ज्ञान आहे. पण ताटामध्ये हे सर्व पदार्थ वाढले, सर्वांना वाढलेले आहेत. भजे मात्र महाराजांना ताटात दिसले नाही. महाराजांनी सांगितलं, आजीबाई भजे सर्वांना वाढले आणि मला भजे नाही वाढले. आजीबाई जरा खमंग होत्या. आजीबाई म्हटल्या, बुवा तुला पंढरपूरचं महाद्वारातलं कुत्रं दिसतं आणि ताटात पापडाखाली ठेवलेले भजे दिसत नाहीत का? मनुष्याला स्वतःच्या बुद्धीने काही कळत नाही. मला संतांचा महिमा काय कळणार आहे? हो, संत महात्म्यांचा महिमा सामान्याला कळत नाही, याच्यामध्ये नवल नाही. संतांचा महिमा योग्यांना कळत नाही, संत महात्म्यांचा महिमा सिद्धांना कळत नाही, तर संत महात्म्यांचा महिमा ब्रह्मादिक देवांना न कळे तो साचार ब्रह्मादिका, ब्रह्मादिका न कळे तो साचार ब्रह्मादिका, ब्रह्मादिका न कळे तो साचार ब्रह्मादिका, ब्रह्मादिका न कळे तो साचार ब्रह्मादिका. काय त्यांचा महिमा वर्णो मी पामर, काय त्यांचा महिमा वर्णो मी पामर, काय त्यांचा महिमा वर्णो मी पामर, काय त्याचा महिमा वर्णो मी पामर. न कळे तो साचार ब्रह्मादिका, ब्रह्मादिका साचार ब्रह्मादिका, ब्रह्मादिका न कळे तो साचार ब्रह्मादिका, ब्रह्मादिका ब्रह्मादिका न कळे तो साचार ब्रह्मादिका. तुकोबराय सांगतात, या महात्म्यांचा महिमा ब्रह्मादिकाला कळत नाही. न कळे तो साचार ब्रह्मादिका, संपूर्णपणे ब्रह्मादिकांनाही तो महिमा कळत नाही. सामान्य मनुष्याला काय कळणार आहे? महाराज ऐका, योगी महात्म्याला संतांचा महिमा कळत नाही.
योगी सामान्य नाही महाराज, योगी हा त्रिकालदर्शी असतो. ज्ञानोबराय सांगतात योग्याचं सामर्थ्य किती आहे. योगी मनुष्य या ठिकाणी बसला तर आपल्या जवळ समुद्र आहे. मुंबईमध्ये आपण राहतो, जवळच समुद्र आहे. समुद्राच्या पलीकडे काय आहे आपल्याला दिसतं का हो? दिसत नाही. ज्ञानोबराय सांगतात योगी महात्मा, त्या योग्याची नजर एवढी तीक्ष्ण असते की तो योगी समुद्राच्या पलीकडचं पाहतो. समुद्रा पैलाडील देखे मनोगत ओळखे मुंगीचे. समोर मुंगी जर चालली असेल तर मुंगीच्या मनामध्ये काय आहे हे ओळखण्याचं सामर्थ्य योग्याला आहे. मुंगीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे ओळखण्याचं सामर्थ्य योग्यामध्ये आहे. ज्ञानोबराय सांगतात स्वर्गामध्ये इंद्रदेव काय बोलतो हेही ऐकण्याचं सामर्थ्य त्या योग्याचं आहे. स्वर्गीचा आलोचू देखे ऐके मनोगत ओळखे मुंगीचे. एवढं सामर्थ्य त्या योग्याचं असतं. परंतु त्याही योग्याला संतांचा महिमा कळेल असं नाही महाराज, कळत नाही का. सर्वात मोठे योगी आपण पाहिले तर ज्ञानोबरायांच्या काळामध्ये चांगदेव महाराजांसारखे योगी आहेत. 1400 वर्ष ज्यांचं आयुष्य आहे, 14 वेळेस काळाला पाठीमागं लावलेलं आहे एवढं सामर्थ्य आहे. 14 वेळेस काळाला पाठीमागं लावण्याचं सामर्थ्य ज्या चांगदेव महाराजांचं आहे, त्याही चांगदेव महाराजांना ज्ञानोबरायांचा यथार्थ महिमा कळाला असं नाही. आणि जर कळाला असता तर वाघावर बसून आले असते का? कळाला असता तर हातामध्ये सर्पाचा चाबूक घेतला असता का? नाही महाराज, वाघावर बसून आले आणि सर्पाचा चाबूक घेऊन आले. चांगदेव महाराजांना ज्ञानोबरायांचा महिमा कळाला नाही. ज्यावेळेस ज्ञानोबरायांनी कृपा केली त्यावेळेस चांगदेव महाराजांना ज्ञानोबरायांचा महिमा कळाला. आणि त्यावेळेस चांगदेव महाराजांचे उद्गार आहेत. उपजताचे ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव विठ्ठल विठ्ठल. सिद्ध महात्म्यालाही ज्ञान संत महात्म्यांचा महिमा कळत नाही, सिद्धांनाही कळत नाही. थोडक्यामध्ये सांगून जातो. जगद्गुरु तुकोबरायांच्या कालामध्ये एक आनगडशा फकीर नावाचे सिद्ध महात्मे राहत होते. या आनगडशा फकीराकडे एक कटोरा होता महाराज, कटोरा. तो सिद्ध कटोरा होता. त्या कटोऱ्याचं सामर्थ्य असं होतं की त्याच्यामध्ये कितीही धान्य टाकलं तरी तो कटोरा भरत नव्हता. कितीही धान्य टाका, खंडीच्या खंडी धान्य त्याच्यामध्ये टाकलं तरी तो कटोरा भरत नव्हता. मला वाटतंय आज प्रत्येकाकडे एक कटोरा आहे महाराज, प्रत्येकाकडे आहे. आणि त्याच्यामध्ये कितीही धान्य टाकलं तरी तो कटोरा भरत नाही. हो, सकाळी उठल्याबरोबर 8 वाजता कटोऱ्यामध्ये टाकल्या जातं. हो, भरतो का हो? बरं भरला तर दुपारी ताट घेऊन माणूस, हो, कटोरा लक्षात आला ना. हो, म्हणून दिवसभर मनुष्याने कितीही त्या कटोऱ्यामध्ये टाकलं तर भरतो का? दुसऱ्या दिवशी पुन्हा ताट घेऊन. नवे जन्म झाल्यापासून मरेपर्यंत किती आमचे गुरुवर्य पांडुरंग बाबा सांगत असतात, किती पोतीची पोती याच्यामध्ये टाकली असतील. हो, गव्हाची पोती किती टाकली असतील? आटा, गव्हाचा आटा, बाजरीचा आटा, हो, मीठ, मसाले. हो, या पोटामध्ये कितीही टाकलं तरी हे भरत नाही महाराज. बरं आहे तरी किती ते तुकोबराय सांगतात. वित्तीय वडे से पोट केवढा बोभाट दयाचा, केवढा बोभाट दयाचा, केवढा बोभाट दयाचा. वित्तीय वडे पोट एवढा बोभाट दयाचा, एवढा बोभाट दयाचा, एवढा बोभाट दयाचा. तुकोबराय सांगतात याचं माप किती आहे? वित्ती एवढीच आहे. वित भरे महाराज. हो, बरं दुसऱ्याच्या वित्तीने नाही, बरं आपले हो, ज्याचे त्याने ज्याचं त्याचं मोजायचं महाराज.
आणि कोणी म्हणेल जर ईदभर भरत नसेल, जास्त भरत असेल तर ते देवाने इथे एवढंच दिलेलं आहे. जास्त भरत असेल तो आपला पराक्रम आहे. मग थोडंसं सकाळी लवकर उठून चालत जा, व्यायाम वगैरे करत जा, कमी होईल. सांगण्याचं तात्पर्य भरत नाही. अनगडशाह फकीराकडे तो कटोरा होता. फिरत फिरत अनगडशाह फकीर देहूला आलेले आहेत. जगद्गुरु तुकोबरायांच्या दाराच्या समोर उभा राहिले आणि हाक मारली, ओम भवती भिक्षाम देही, ओम भवती भिक्षाम देही. तुकोबराय चिंतन करण्यासाठी डोंगरावर निघून गेले होते. घरामध्ये तुकोबरायांची कन्या भागीरथी नावाची कन्या घरामध्ये आहे. पित्यांचे संस्कार जागृत झाले. सर्वभूती द्यावे अन्न. घरामध्ये धावत धावत गेली. आपल्या दाराच्या समोर जर कोणी अतिथी आला तर त्याला विनमुख पाठीमागं पाठवू नये असं शास्त्र आहे. जे आपल्याला शक्य असेल ते मनुष्याने त्या अतिथीला दिलं पाहिजे. दारामध्ये जो कोणी आलेला असेल त्याला काहीतरी दिल्याशिवाय पाठीमागं पाठवू नये. आणि जर तसंच पाठीमागं पाठवलं तर तो तसा जात नाही. मग आपलं जी पुण्याची संपत्ती आहे ते पुण्य घेऊन जात असतो. ज्ञानोबराय सांगतात, विनमुख गेलिया अतिथी ने सुकृताची संपत्ती. तो विनमुख गेल्याच्या नंतर त्या गृहस्थाचं पुण्य घेऊन जात असतो. ती भागीरथी माता धावत गेली. आईसाहेब दळत होत्या. जात्याखाली पीठ पडलेलं होतं. भागीरथी मातेने हातामध्ये पीठ घेतलं. पीठ घेतल्याबरोबर आईसाहेबाने हातावर मारला. भली बापावर गेली म्हणे उदार झाली. हो, एवढ्या एवढ्या मुलीच्या हातामध्ये महाराज ते पीठ सांडलेलं आहे. हाताला चिटकलेलं पीठ, तेवढं पीठ घेऊन भागीरथी माता दारामध्ये आले. अनगडशाह फकीराने पाहिलं, खंडीच्या खंडी धान्य याच्यामध्ये टाकलं तरी हा कटोरा भरला नाही. आणि ही छोटीशी मुलगी आहे, हिच्या हाताला चिटकलेलं पीठ आहे, या पिठाने केव्हा भरणार आहे. पण कौतुक म्हणून अनगडशाह फकीराने आपला कटोरा पुढं केला. महाराज, भागीरथी मातेने हात झटकला आणि झटकल्याबरोबर आश्चर्य असं घडलं, ते कटोरा पूर्ण भरला. कटोरा भरून खाली पीठ सांडायला लागलं. आमचे मारुती बाबा सांगत असतात की एवढं पीठ खाली सांडलं की उभा अनगडशाह फकीर त्या पिठात गाडला गेला. एवढं पीठ पडलं. हो, आणि अनगडशाह फकीर म्हणू लागला, ओ वा तुकाई म्हणून दंडवत अनगडशाह फकीराने घातला. भागीरथी माता सांगते, महाराज मी तुकाई नाही, मी तुकोबरायांची कन्या आहे. अनगडशाह फकीर विचार करतात की कन्येचं एवढं सामर्थ्य तर साक्षात महाराजांचं काय सामर्थ्य असेल. आणि त्यावेळेस अनगडशाह फकीराच्या मुखातून जो शब्द निघतो तो अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. अनगडशाह फकीर जगद्गुरु तुकोबरायांची तुलना प्रभू श्रीरामचंद्रांशी करतात. आणि ती तुलना करत असताना अनगडशाह फकीर सांगतात, आमचे तुकोबराय प्रभू श्रीराम प्रभूंच्या तुलनेला येतात. आणि खरंच जर विचार केला तर तुकोबराय प्रभू श्रीरामचंद्रांपेक्षा काकणभर पुढं आहेत. विठ्ठल विठ्ठल. अनगडशाह फकीर सांगतात, तुका रामसे दो नाम एक अंग. हो, उनका से तू भंग गया, इनका से तू अभंग. प्रभू रामचंद्राने लंकेला जाण्यासाठी समुद्रावरून सेतू बांधलेला होता. परंतु जगद्गुरु तुकोबरायांनी भवसिंधूसी बांधिला सेतू जेने, अनाथा दीना कारणे तुकयाने. तुकोबरायांनी जो सेतू बांधलेला आहे कधी न भंगणारा अभंग हाच सेतू तुकोबरायांनी बांधलेला आहे. म्हणून जगत कल्याणासाठी प्रभू रामचंद्रापेक्षाही तुकोबराय काकणभर पुढं आहेत. विठ्ठल विठ्ठल. सिद्ध महात्म्यालाही महिमा कळेल असं सांगता येणार नाही. कोणी असं म्हणेल संत महात्म्यांचा महिमा सामान्याला कळत नाही, सिद्धांना कळत नाही. न कळण्याचं कारण तरी काय आहे?
याचं कारण भगवान परमात्म्याने श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. भगवान परमात्मा सांगतात, सामान्य मनुष्य जसा व्यवहार करतो ना तसाच महात्माही व्यवहार करतो. सामान्य मनुष्य पाहत असताना कशाने पाहतो? सामान्य मनुष्य डोळ्याने पाहतो. मग महात्मा कशाने पाहतो? महात्माही डोळ्यानेच पाहतो. सामान्य मनुष्य चालत असताना कशाने चालतो? पायानेच चालतो. आणि महात्माही चालत असताना पायानेच चालतो, हातानेच कार्य करत असतो. म्हणून सामान्य मनुष्याचं जसं वर्तन आहे तसंच महात्म्यांचं वर्तन असल्यामुळे त्यातला भेद सामान्य मनुष्याला कळत नाही. भगवान परमात्मा सांगतात, नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्वविद पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् पश्यन्. ज्ञानोबराय सांगतात, तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथीचा सर्वथा नोहे, नवल देखे. म्हणून सामान्य मनुष्य आणि महात्मा समान दिसतो पण समान असत नाही. ज्ञानोबराय सांगतात, ते वर्तत दिसती देही परी ते देहीना माझे ठाई. ते वर्तन करत असताना देहामध्ये दिसतात परंतु त्या देहाच्या क्रियेने बद्ध होत नाही. परी ते देहीना माझे ठाई आणि मी तयांचे हृदय समग्र असे. म्हणून सामान्य मनुष्याप्रमाणे संत महात्मे दिसतात परंतु ते सामान्य मनुष्याप्रमाणे असत नाही. समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून लिंगा. 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 हा सडता नव्हती जगा माणसाचा सारखे, संत नव्हती जगा माणसाचा सारखे. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. हो संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. सांगतात, संत नवती जगा मानसा त्यासारखे. त्या मानसासारखे जगा संत नवती. त्या मनुष्याप्रमाणे या जगामध्ये संत नाहीत. म्हटले त्या मनुष्यामध्ये आणि संतामध्ये भेद काय आहे? अनेक भेद आपल्याला पाहता येतील परंतु अभंगाच्या दृष्टीने जर आपल्याला विचार करायचा ठरला तर संत महात्म्यांच्या देहामध्ये आणि सामान्य मनुष्याच्या देहामध्ये अंतर आहे, अंतर आहे. सामान्याचा देह नासका, नाश पावणारा अपवित्र अशा प्रकारचा देह आहे. ज्ञानोबराय सांगतात, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्म कीटकाचा सांधा. हा देह नाशिवंत. सामान्य मनुष्याचा हा देह कसा आहे? नाशिवंत देह आहे, अपवित्र अशा प्रकारचा देह आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आमच्या संत महात्म्यांचा तो देह कसा आहे आणि तो कशामुळे आहे, या दोनही प्रश्नाची उत्तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. हा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र देहवाणी पुण्यवंत. सोवदे अच्युत, सोवदे अच्युत सर्व काळ, सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी. सोवदे अच्युत, सोवदे अच्युत
सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी हो तयाच्या चिंतने तरतील दोषी तुकोबराय सांगतात पवित्र तू देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणून या महात्म्यांचा देह कसा आहे पवित्र अशा प्रकारचा देह आहे. मग कोणी असं म्हणेल की ज्ञानोबरायांचं प्रमाण आता तुम्ही सांगितलं हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. आणि जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात पवित्र तू देह. मग देह पवित्र आहे की अपवित्र आहे आहे की नाही प्रश्न. बरं तुकोबरायांचीच भाषा आपण पहा. जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी देह पवित्र म्हणतात आणि एका ठिकाणी तुकोबराय सांगतात या देहासारखं अपवित्र या जगामध्ये दुसरं काही नाही. शरीर दुःखाचे गोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीची धार नाही अपवित्र शरीराईचे. शरीर दुःखाचे गोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीची धार नाही अपवित्र शरीराईचे. तुकोबराय सांगतात नाही अपवित्र शरीराईचे. शरीरासारखं अपवित्र काही नाही. आणि या ठिकाणी तुकोबराय काय सांगतात पवित्र तो देह. मग देह अपवित्र म्हणणारेही तुकोबरायच आहेत आणि देहाला पवित्र म्हणणारेही तुकोबरायच आहेत. मग देह पवित्र की अपवित्र. बरं विधान करणारा वक्ता वेगळा नाही आहे तेच तुकोबराय आहेत. मग एकच वक्ता ज्यावेळेस दोन विरोधी विधानं करतो त्यावेळेस ऐकणाऱ्याला संभ्रम निर्माण होतो. कोणी असं म्हणेल की मग एक तुकोबरायांचं वचन आहे ते इलेक्शनच्या अगोदरचं असेल एक इलेक्शन झाल्याच्या नंतरचं असेल. तुकोबराय काय पुढारी नव्हते महाराज. इलेक्शनच्या अगोदर वेगळं बोलणं इलेक्शन झाल्याच्या नंतर वेगळं बोलणं आणि करण्याच्या वेळेस तिसरंच काहीतरी करणं हे संत महात्म्यांचा स्वभाव नाही. संत महात्म्यांची वाणी भूतकाळामध्येही सत्य असते वर्तमान काळामध्येही सत्य असते आणि भविष्य काळामध्ये सत्य असते. त्रिकालाबाधित अशा प्रकारे संत महात्म्यांची वाणी आहे म्हणून ती सत्यवाणी आहे. मग ठीक आहे महाराज सत्य आहे कळालं पण मग देह अपवित्र की पवित्र. बरं शास्त्राला विचारा देह पवित्र आहे की अपवित्र आहे. देहाच्या अपवित्रतेसाठी शास्त्राने एक नाही दोन नाही 6 कारणाचा विचार सांगितलेला आहे. 6 कारणाचा विचार सांगितलेला आहे. म्हणून शास्त्र सांगते स्थानात बीजात उपष्टंभात निस्यंदात निधनादपि कायम आधेय शौचत्वात पंडिताही अशुचिम विदुः. 6 कारणं सांगितलेले शास्त्राने देहाच्या अपवित्रतेसाठी. देह अपवित्र का आहे. पहिलं कारण शास्त्राने सांगितलं स्थानात. ज्या स्थानामध्ये शरीर निर्माण होतं ते स्थान अपवित्र आहे. ज्ञानोबराय सांगतात मातेची उदर कुहरी पचोनी विष्ठेची दाथरी उकडोनी 9 मासवरी जन्मजन्मोनी मरते स्थानात. दुसरं कारण सांगितलं बीजात. तुकोबराय सांगतात शरीर विटाळाचे आळे बीजात. तिसरं कारण सांगितलं उपष्टंभात म्हणजे ज्या सप्तधातूवर शरीर धारण केल्या जातं ते सप्तधातू अपवित्र आहेत म्हणून शरीर काय आहे अपवित्र आहे. चौथं कारण सांगितलं निस्यंदात. निस्यंदात शब्दाचा अर्थ आहे शरीरातून बाहेर पडणारे पदार्थ अपवित्र आहेत म्हणून शरीर कसं आहे अपवित्र आहे. मला सांगा शरीरातून बाहेर पडणारा पदार्थ कोणता पवित्र आहे हो. कोणता पवित्र आहे. कानातून बाहेर येणारा पदार्थ पवित्र आहे का हो. एका ठिकाणी फार सुगंध येऊ लागला. फार सुगंध. म्हटले का हो फार सुगंध येतोय. कशाचा सुगंध आहे. म्हटले साहेबाचा कान फुटलेला आहे त्याचा सुगंध आहे. कान फुटल्याच्या नंतर सुगंध येतो का हो येत नाही. अपवित्र आहे हो. डोळ्यातून बाहेर येणारा पदार्थ हो त्याला काय म्हणतात. आमच्या भागामध्ये त्याला चिप्पड म्हणतात. चिप्पड. इकडं काय मुंबईकर
चिप्पडच म्हणतात का? आमच्या भागाकडे ते लहान लहान मुलाचे चिप्पड काढतात, त्याला चांगलं तळून घेतात आणि त्याचे डिंकासारखे लाडू करतात हिवाळ्यात खायला. इकडं कसं आहे? अपवित्र अशा प्रकारचा हा पदार्थ आहे, मला अपवित्र आहे. हो, चला पुढे. हो, नाकातून बाहेर येणारा पदार्थ. हो, आमच्या भागामध्ये त्याला टिंब म्हणतात. तुमच्या भागात काय म्हणतात? टिंबच म्हणतात का? वा. नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड. आतून येणारा पदार्थ अपवित्र आहे. मला वाटतंय इथंच थांबलेलं बरं आहे. हो, निस्यंदात निधनादपी. हो, निधन झाल्याच्या नंतर मनुष्याला सुतक पडत असतं. जन्माचं सुतक आहे, मृत्यूचं सुतक आहे. आणि 6वं कारण सांगतात, कायम आधेय शौचत्वात. हो, नेहमी या शरीराला शुचित्वाचं आधान करावं लागतं, शुचित्वाचे संस्कार करावे लागतात. हो, लघुशंकेहून आल्याच्या नंतर चूळ भरावी लागती, त्याला पवित्र करावं लागतं. एखाद्याच्या दशक्रियेला अंत्यविधीला गेल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यावर काय करावं लागतं? शुचित्वाचा संस्कार करावा लागतो. त्यावेळेस हे शरीर पवित्र होत असतं. म्हणून शास्त्र सांगतं हे शरीर काय आहे? अपवित्र आहे. संत सांगतात, शास्त्र सांगते अपवित्र शरीर आहे. आणि तुकोबराय सांगतात पवित्र तो देह. विठ्ठल बरं, संत सांगतात असं नाही. आमचे ज्ञानोबराय तर देवाशी भांडण करतात, भांडण. हो, ज्ञानोबराय सांगतात, देवा तुझी सत्ता आहे म्हणून तू स्वतःला घेत असताना घोंगडी कशी घेतली? चांगली घेतली. आणि आम्हाला देत असताना कशी दिली? वांगुली. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगली रे. आम्हाला देत असताना वांगली दिली. घोंगडी लक्षात आली ना? हो, कीर्तनकाराला उभा राहण्यासाठी टाकतात ती नाही बरं. हो, घोंगडी म्हणजे या शरीराला ज्ञानोबराय घोंगडं म्हणतात. तुला घेत असताना तू कशी घेतली? सोगत सच्चिदानंद मिळवणी, शुद्ध सत्वगुण विनली रे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझ, श्याम सुंदरा शोभली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली. आणि आम्हाला देत असताना तू कशी दिली? हो, काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे. रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. म्हणून अशा 9 ठाई फाटून गेली, ती तो आम्हासे दिधली. 9 ठिकाणी फाटलेली ही घोंगडी तू आम्हाला दिलेली आहे. मला सांगा, देह पवित्र आहे का? हो, अपवित्र अशा प्रकारचा देह आहे. आणि तरी तुकोबराय काय म्हणतात? पवित्र तो देह. मग देह पवित्र आहे की अपवित्र आहे? तुकोबराय सांगतात, देहजात जी आहे ती संपूर्ण अपवित्रच आहे. आणि मग तुम्ही पवित्र म्हणतात. तुकोबराय सांगतात देह अपवित्रच आहे. पण कोणता? सामान्य मनुष्याचा हा देह अपवित्र आहे. आणि संत महात्म्याचा तो देह मात्र कसा आहे? पवित्र आहे. पवित्र तो देह. वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. जो भगवंताचं निरंतर चिंतन करतो तो देह कसा आहे? पवित्र आहे. आणि ऐका, भगवान परमात्म्याचं निरंतर चिंतन केल्याच्या नंतर देह पवित्र होतो. महाराज पवित्र होतो. ज्ञानोबराय सांगतात, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय. देह त्याचा, पवित्रची होय. हरी पाठ कीर्ती हे नरी काय, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय. हरी पाठ कीर्ती मुखे दरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय. ज्ञानोबराय सांगतात, जो मुखाने भगवंताचं नामस्मरण करतो, हरिपाठ कीर्ती
मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. नामस्मरणाने मनुष्याचा देह कसा होतो? पवित्र होतो. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. म्हणून नामस्मरणाने देह पवित्र होतो. तुकोबराय सांगतात, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा कीर्तन चांग. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अंगच हरिरूप होऊन जातं, अर्थात पवित्र होतो. कोणाचाही देह पवित्र होत नाही. तुकोबरायांचे शब्द काय सुंदर आहेत महाराज. तुकोबराय मनुष्याचा देह पवित्र म्हणत नाहीत, केवळ देह पवित्र म्हणतात. मग तो देह कोणाचाही असो, तो देह हत्तीचा असो, गजेंद्राचा देह पवित्र आहे. तो देह पक्षाचा असो, गरुडाचा देह पवित्र आहे. तो देह कावळ्याचा असो, काक भृशुंडीचा देह कसा आहे? पवित्र आहे. देह कोणाचा आहे याचा काही संबंध नाही. त्या देहाच्या द्वारे, त्या वाणीच्या द्वारे भगवंताचं चिंतन होत असेल तर तो देह पवित्र आहे. विठ्ठल तुकोबराय सांगतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. वाणी ही कशी आहे? पुण्यवान आहे. पुण्यवान आहे. देहही पवित्र आहे आणि वाणी पुण्यवान आहे. मला काही काहीचा देह पवित्र असतो, वाणी पुण्यवान नसते. काही काहीचा वाणी पुण्यवान असते, देह पवित्र नसतो. काही काहीचं वाणीही पुण्यवान नसते, देहही पवित्र नसतो. आणि एक मात्र संत महात्मे असे आहेत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणून देह अपवित्र आहे, वाणी पुण्यवान आहे. रामायणामध्ये शरभंग नावाच्या ऋषीचा सुंदर दृष्टांत आपल्याला पाहायला मिळतो. काही काहीचा देह पवित्र आहे पण वाणी मात्र अपवित्र आहे. अगदी जाता जाता उल्लेख करून जातो. महाभारतामध्ये सुंदर आपल्याला दृष्टांत पाहायला मिळतो. पांडवाने यज्ञ केलेला आहे आणि त्या यज्ञामध्ये सर्व ऋषीमुनींना अन्नदान दिलेलं. पंक्ती हजारो ऋषींच्या पंक्ती त्या ठिकाणी उठत आहेत आणि त्या पंक्ती होत असताना भीमदादा त्या पंक्तीमधून फिरायचे. आता भीमदादा फिरत असताना तशी फिरत नव्हते, खांद्यावर 1.25 मणाची गदा घेऊन भीमदादा फिरायचे. काही काही माणसाला पंक्तीतून फिरण्याची सवय असते. घ्या, पाहिलं होतं का कधी? मिळालं होतं का असं उपेक्षेने बोलण्याची सवय? आलेला आहे योग. हां आणि म्हणून भीमदादाला फिरण्याचं. महाराज ते ऋषीमुनी रोज पंचपक्वान्नाचं भोजन आहे, पण भीमदादा फिरल्यामुळे ते अंगी लागत नव्हतं. म्हणून ते ऋषीमुनी असे उदबत्तीच्या पैलवान झाले. मात्र भगवंताने पाहिलं रोज पंचपक्वान्नाचं भोजन आहे, ऋषीमुनीची तब्येत कशा खालवल्या. ऋषींना विचारलं, बरं मोठ्याविषयी काही बोलता येत नाही महाराज. माहिती सगळ्यांना असतं, माहिती सर्वांना असतं, पण बोलता येत नसतं. मीडियावाले जाऊन विचारतात, त्या मीडियावाल्याला माहिती नसतं का काय आहे काय नाही. सर्वांना माहीत आहे पण मोठ्याविषयी बोलता येत नाही. ऋषीमुनींची तीच गत झाली महाराज. भीमदादाविषयी बोलता येत नाही. भगवान परमात्मा विचारणारे, बाबा भोजन व्यवस्थित? म्हणले भोजन फार सुंदर आहे. मग एका ऋषीने सांगितलं, काही नाही देवा, भीमदादा पंक्तीतून फिरतात. एवढं म्हटल्याबरोबर देवाच्या लक्षात आलं की भीमदादा फिरतात. म्हटले कसे फिरतात? म्हणले ते मोकळे फिरत नाहीत. म्हटले मग भात भाजी काही घेऊन फिरतात का? नाही म्हटले, गदा खांद्यावर घेऊन फिरतात. देवाच्या लक्षात आलं. देवाने भीमाला बोलवून घेतलं आणि भीमाला सांगितलं, भीमा सर्व ऋषीमुनी या ठिकाणी आलेले आहेत, एक महात्मा मात्र आपल्या यज्ञामध्ये यायचा राहिलेला आहे, त्याला बोलवलं पाहिजे. भीमाने सांगितलं, देवा द्या त्याचा नंबर म्हण. कसा आपल्या सप्त्यामध्ये तारीख देत नाही पाहतो म्हण. भगवंताने सांगितलं, भीमा संतांपाशी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदा उरफोडी. आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. भीम भगवान परमात्मा रथामध्ये बसून गेलेले आहेत. दूरवर हिमालयामध्ये एक गुंफा आहे महाराज. त्या गुफेमध्ये भगवान परमात्मा गेले. भगवंताने दंडवत घातला. घाली संतांशी आसने पूजा करी, काया वाचा मने. व श्री संतांची या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत.
भगवंताने दंडवत घातलेला पाहिल्याच्या नंतर भीमाने दंडवत घातला आणि त्या महात्म्याच्या समोर बसले. समोर बसल्याच्या नंतर भीमाने त्या महात्म्याकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर भीमाच्या कपाळावर आठ्या निर्माण झाल्या. भीम म्हणू लागला, देवा, आणि हे असे कसे महात्मे आहेत? कारण भीमाला असं आश्चर्य दिसलं की त्या महात्म्यांचं संपूर्ण शरीर हे सोन्याचं आहे, सुवर्णमय शरीर आहे, परंतु तोंड मात्र डुकराचं आहे. भीमाने पाहिलं, असं कसं? म्हणे शरीर सोन्याचं आहे आणि तोंड डुकराचं आहे. बरं विचारावं तरी कसं? अहो कोणाला म्हणता येतं का हो? का हो तुमचं तोंड असं का? म्हणता येतं का? म्हणता येत नाही. म्हणून भीमाने हळूच देवाला विचारलं. देवाचा हात दाबला आणि देवाला विचारलं, देवा, या महात्म्याचं तोंड पाहिलं का? तोंड. भगवान परम म्हणतात, काय म्हणतो भीमा? भीमाने सांगितलं, देवा हळू हळू बोला, मी हळू तुम्हाला विचारत आहे, काय विचारायचे ते महात्म्याला विचार. त्या महात्म्याने ऐकलं आणि महात्मा म्हणला, काय काय म्हणतो भीमा? भीमाने सांगितलं, काय 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 काही नाही म्हणत. म्हणे आमच्या पांडवाच्या ठिकाणी यज्ञ आहे म्हणे, त्या यज्ञात तारीख देण्यासाठी आलेलो. भगवंताने सांगितलं यज्ञाचं निमंत्रण झालं, पण त्यांच्या तोंडाचं काहीतरी म्हणत होताच ना. आणि मग त्या महात्म्याने सांगितलं, भीमा तुझं बरोबर आहे, ऐक, पूर्वजन्मामध्ये मी अनेक यज्ञ केले आणि त्या यज्ञामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान केलं आणि अन्नदान करत असताना त्या पंक्तीच्या मधून फिरत होतो आणि पंक्तीच्या मधून फिरत असताना जेवणाऱ्याला म्हणत होतो, घ्या, लागन तेवढं घ्या, देवाने काय कमी केलेलं आहे? पाहिलं होतं का असं आजपर्यंत? उपेक्षेने बोलत होतो आणि उपेक्षेने बोलल्यामुळे अन्नदानाच्या पुण्याचा परिणाम देह सोन्याचा मिळाला आणि वाणीने उपेक्षेने बोलत असल्यामुळे तोंड मात्र डुकराचं मिळालेलं आहे. भीमाच्या लक्षात आलं हे कशासाठी काय चाललेलं आहे. भीमाने भगवंताचा हात धरला आणि भीम सांगतो, देवा, तुला जर हेच सांगायचं होतं तर इथं कशाला आणलं? घरी नव्हतं का सांगता येत? भगवंताने सांगितलं, भीमा, कान टोचायचे असतात, घरी टोचता येत नाही, ते सोनाराकडून टोचावे लागतात. हो, आणि यांच्यापेक्षा मोठा सोनार कोण मिळणार आहे? कारण शरीर सगळं कशाचं आहे? सोन्याचं शरीर आहे. हो, सांगण्याचं तात्पर्य, देह पवित्र आहे, वाणी मात्र अपवित्र आहे. आमचे संत महात्मे पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. निरंतर चिंतनाने भगवत भक्तामध्ये एवढं सामर्थ्य येतं महाराज. या भगवत भक्ताचं जरी नामाचं चिंतन केलं तरी दोषी तरुण जातात. हे जगद्गुरु तुकोबर आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, 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 तयाच्या चिंतने तरतील दोषी. हो तळतील राशी पातकाच्या, जळतील राशी पातकाच्या, जळतील राशी पातकाच्या, जळतील राशी पातकाच्या, दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी. जळतील राशी पातकाच्या, जळतील राशी पातकाच्या, जळतील राशी पातकाच्या, जळतील राशी पातकाच्या,
चिंतने तरतील तुकोबराय सांगतात तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. या संत महात्म्यांचं सामर्थ्य एवढे महाराज. या संतांचं जरी चिंतन केलं तरी तयाच्या चिंतने तरतील दोषी. दोषी तरुण जातात. आमच्या ज्ञानोबरायांचं चिंतन केलं तर दोषी तरुण जातात. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया किंवा ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतो सर्वज्ञा किंवा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. ज्ञानोबरायांचं चिंतन केल्याच्या नंतर दोषी तरुण जातात. जगद्गुरु तुकोबरायांचं चिंतन केल्याच्या नंतर दोषी तरुण जातात. या संत महात्म्यांच्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. म्हणून या महात्म्यांचं केवळ चिंतन केलं तरी दोषी तरुण जातात. हो, म्हणून तयाच्या चिंतने तरतील दोषी. अनेक दोषी तरुण गेलेले आहेत. हो, याचा आणखीन एक अर्थ आपल्याला पाहता येईल. तयाच्या चिंतने म्हणून पहिल्या अर्थामध्ये त्या महात्म्याचं चिंतन करायचं तयाच्या चिंतने. आणि दुसरा अर्थ करता येईल तयाच्या चिंतने त्या महात्म्याने जे चिंतन करून ठेवलेलं आहे त्या चिंतनाच्या द्वारे तरतील दोषी. ज्ञानोबरायांच्या जवळ गेल्याच्या नंतर ज्ञानोबरायांच्या चिंतनाचं सामर्थ्य. जो करील याची यात्रा तो तारील सकळही गोत्रा सकळही कुळे पवित्रा याचे निदर्शने होते. ज्ञानोबरायांचं केवळ दर्शन केल्याच्या नंतर दोषी तरुण जातात. कशामुळे? ज्ञानोबराय निरंतर चिंतन करतात त्यामुळे महाराज. म्हणून आळंदीमध्ये वेसोबा चाटी नावाचे ग्रहस्थ होते महाराज. मुक्ताबाईंना त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांना मांडे खाण्याची इच्छा झाली. मांडे खाण्याची इच्छा झाली. खापर आणण्यासाठी मुक्ताई माता गावामध्ये आल्या आणि या वेसोबा चाटीने खापर मिळू दिलं नाही. रडत रडत सिद्ध बेटामध्ये आलेले आहेत. ज्ञानोबरायांनी पाहिलं. ज्ञानोबराय विचारतात मुक्ता रडतेस? मुक्ताईने सांगितलं दादा निवृत्तीनाथ दादानी मांडे खाण्याची इच्छा केली परंतु वेसोबा चाटीने खापर मिळू दिलं नाही. ज्ञानोबराय सांगतात मुक्ता ज्ञानदादासारखा दादा असताना हो रडण्याची गरज नाही. तुला मांडेच भाजायचे ना, मांडे तयार कर. ज्या खापरावर मांडे भाजायचे ते खापर जरी मिळालं नाही तरी मी माझी पाठ योगाग्नीच्या सामर्थ्याने तप्त करेन. ज्ञानोबरायने आपली पाठ तप्त केली. मुक्ताई मातेने मांडे भाजले महाराज. हो, मांडे करणाऱ्या साक्षात मुक्ताई माता आहेत. हो, एखादी सामान्य सुगरण माता माऊली जर असेल आणि तिने जर स्वयंपाक केला आणि एखाद्या आवडीचे पाहुणे घरामध्ये यावे ते स्वयंपाक तळीव वळीव जर केलं ना महाराज त्याचा सुगंध आहे तो रस्त्यावर सुटत असतो गल्लीत. हो, गल्लीतून जाणाऱ्या माणसालाही वाटतं तू का म्हणे येथे काहीतरी आहे. हो, आत काहीतरी चाललेलं आहे. मुक्ताई मातेचा हात लागलेला आहे. ज्ञानोबरायांचा स्पर्श ज्या मांड्याला लागलेला आहे महाराज केवढा रुचकर आणि सुगंधी तो झाला असेल. आणि त्या मांड्याचा सुगंध सर्व सिद्ध बेटामध्ये दरवळलेला आहे. हो, आमचे गुरुवर्य पांडुरंग बाबा सांगत असतात हो तो सुगंध आळंदीमध्ये गेला आणि आळंदीमध्ये वेसोबा चाटी ज्या गल्लीमध्ये राहत होता त्या गल्लीत सुगंध गेला. त्या गल्लीतून ज्या घरामध्ये राहत होता त्या घरामध्ये गेला आणि घरात जाऊन वेसोबा चाटीच्या नाकात जाऊन घुसला. आणि नाकात गेल्याच्या नंतर तो बाहेर निघाला. कारण काही काही माणसाला वासावासाने जाण्याची सवय असते. निघाले वासावासाने निघाले. सिद्ध बेटामध्ये येऊन पोहोचलेले आहेत आणि पाहिलं ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर मांडाय. ज्ञानोबरायांच्या समोर मांडाय. हो, वेसोबा चाटी धावत गेले. ज्ञानोबरायांच्या ताटामध्ये झडप मारली आणि झडप मारल्याबरोबर ज्ञानोबराय सांगतात खेचरा परतासर. हो, एक शब्द ज्ञानोबरायांचा ऐकला खेचरा परतासर. याचा परिणाम असा झाला की वेसोबा खेचरा हे मागे सरले आणि एवढे मागे सरले महाराज जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्थेच्या पलीकडे असणारी तुरीय अवस्था आहे
समाधीमध्ये गेले महाराज, समाधीमध्ये. मला सांगा, यशोबासाठी ज्ञानोबरायचं चिंतन करीत आले होते का हो? चिंतन करत आले नव्हते, परंतु भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी. ज्ञानोबरायांच्याच शब्दाचा तो परिणाम की त्यांना समाधी लागलेली आहे. म्हणून तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. म्हणून पातकांच्या राशीच्या राशी जळून जातील. केवळ पातकच त्यांची अपेक्षा करतात असं नाही, देवतादिक देखील त्यांच्या चरणाच्या रजकणाची अपेक्षा करतात. त्यासाठी पाठीमागे धावतात. हे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या देव इच्छिर चरणीची माती, देव इच्छिर चरणीची माती, देव इच्छिर चरणीची माती, देव इच्छिर चरणीची राम. आधावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, दयाच्या चिंतने करतील दोषी, दयाच्या चिंतने करतील दोषी. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, दयाच्या चिंतने करतील दोषी, दयाच्या चिंतने करतील दोषी. तुकोबराय सांगतात, तयाच्या चिंतने तरतील दोषी. दोषी तर तरून जातात, परंतु देव इच्छिरज चरणीची माती. भगवान परमात्मा देखील यांच्या चरणाच्या मातीची इच्छा करतात, अपेक्षा करतात. एवढं सामर्थ्य या भक्तांना प्राप्त झालेलं आहे. मग या भक्तांना एवढं सामर्थ्य कशामुळे प्राप्त झालेलं आहे हो? कशामुळे प्राप्त झालं? भगवंताच्या नामस्मरणामुळे हे सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. म्हणून आपणही भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे की नाही? हो, केलं पाहिजे. कधी केलं पाहिजे? हो, नेहमी तर केलंच पाहिजे, पण निदान एवढे 17 दिवस आहे, संधी चालून आलेली आहे, एवढं 17 दिवस तरी केलं पाहिजे की नाही? बरं, जाऊ द्या 17 दिवस नाही, पण त्या दिवसामध्ये ज्या वेळेस आपण कीर्तनाला येतो त्या 2 तासामध्ये तरी केलं पाहिजे की नाही? हो, केलं पाहिजे. बरं, जाऊ द्या, नाही 2 तासामध्ये, पण जेव्हा मधी विठ्ठल 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 म्हणतात त्यावेळेस तरी केलं पाहिजे की नाही? बरं, आतापर्यंत नसेल केलं तर जाऊ द्या, पण आता तरी केलं पाहिजे का नाही? म्हणून सर्वांनी मोठ्या प्रेमाने हात उंच करायचे आहेत आणि हाताने टाळी, मुखाने भगवंताचं नामस्मरण करायचं. विठोबा विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, जय विठोबा जय 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 विठोबा रखुमाई. कुंडली कमळदा हरी विठ्ठल विठ्ठले हरिनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु लोक महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा 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 विठोबा. वा, घ्या खाली हात. देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालती मागे मागे,
जगद्गुरु तुकोबराय सांगतात, या महात्म्यांचं एवढं सामर्थ्य आहे, महात्म्यामध्ये एवढं सामर्थ्य प्राप्त होतं की भगवान परमात्मा यांच्या चरणाच्या रजक्कणाची इच्छा करतो. नामयाचे पाठे चाले केशवरा, लागावया रज चरणीचे किंवा चरणीचे रज वंदी शुळपाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा. भगवान शंकर देखील या महात्म्यांच्या चरणाच्या रजक्कणाची इच्छा करतात. कृतयुगामध्ये एक वेळचा प्रसंग आहे. भगवान शंकरजी आणि पार्वती माता विमानामध्ये बसून चाललेले आहेत आणि जात असताना एका ठिकाणी भगवान शंकरजी विमान खाली घेतात. विमान खाली आलेलं आहे. पार्वती माता विचारतात, देवा विमान खाली घेतलेलं आहे, खाली काही गाव दिसत नाही, वाडी नाही, वस्ती नाही, आणि बरं कुठं हॉटेल नाही, डाबा नाही, विमान खाली आलं कसं? कारण हॉटेल डाबा काही दिसलं तर विमानं काय होतात, वळतात महाराज. हो, सामान्याचे वळतात असं नाही, चांगल्याचे. आणि भगवान परमात्मा विमानातून खाली उतरतात आणि खाली पृथ्वीवर गडाबडा लोळू लागतात. ती माती आपल्या अंगावर घेतात, तांडव नृत्य करतात. पार्वती माता विचारते, भगवान आपण या ठिकाणी मातीमध्ये लोळत आहात, माती आपल्या अंगावर घेत आहात, काय कारण आहे? त्यावेळेस भगवान शंकरजी सांगतात, पार्वती याच्यानंतर त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे, आणि द्वापार युगाच्या नंतर कलियुग आहे. आणि त्या कलियुगामध्ये या भूमीमध्ये एक नाही, दोन नाही, 4 संतांचे अवतार होणार आहेत. हो, सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज, विश्वमाऊली भगवान ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताई माता, या 4 भावंडाचा अवतार जन्म या भूमीमध्ये होणार आहे. म्हणून ही भूमी कशी आहे, पवित्र आहे. म्हणून भगवान शंकरजी ती माती आपल्या अंगावर घेतात. देव इच्छी रज चरणीचे माती, धावत चालती मागे मागे. कशामुळे भगवान परमात्मा अपेक्षा करतो? कारण हे महात्मे भगवंताचं नाम आपल्या कंठामध्ये धारण करत असतात, आणि मग ते आपल्या कंठामध्ये नाम जर धारण करत असतील तर त्यांना प्राप्त करण्याचं काय राहतं? तुकोबराय सांगतात, काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठे. ज्याच्या कंठामध्ये वैकुंठ नायक भगवान परमात्मा आहे त्यांना प्राप्त करण्याचं वेगळं काय राहतं? कारण एक भगवान परमात्मा प्राप्त झालेला आहे. हरी आला हाता मग कैसे भय चिंता. म्हणून काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. यांच्या कंठामध्ये भगवान परमात्मा आहे, वेगळीक राहिलेली नाही. भगवान परमात्मा आणि संत महात्मे एक रूप होतात, एक रूप होतात महाराज. भगवंताचा आणि भक्ताचा संगम होतो. त्याहीमध्ये ज्ञानी महात्म्याचा आणि परमात्म्याचा संगम वेगळा आहे, आणि भक्ताचा आणि देवाचा संगम वेगळा आहे. ज्ञानी महात्म्याचा आणि भक्ताचा संगम याच्यासाठी तुकोबराय उदाहरण देतात. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय सांगतात, तुका म्हणे गंगा सागर संगमे, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. ज्ञानी महात्म्याचा आणि देवाचा संगम म्हणजे गंगा सागराच्या संगमाप्रमाणे आहे. एक ज्ञानी महात्मा आणि दुसरा परमात्मा आहे. परंतु भक्ताचा आणि देवाचा संगम हा गंगा सागरासारखा संगम नाही. का? कारण याच्यामध्ये 2 नाही 3 घटक आहेत. कोणते 3 आहेत? एक भगवान परमात्मा आहे, दुसरे संत महात्मे आहेत, आणि तिसरं कंठामध्ये असलेलं नाम आहे. नाम कंठामध्ये असलेलं ते तसंच राहतं, पण ते कसं आहे? गुप्त रूपाने आहे, गुप्त रूपाने. हो, आपण त्रिवेणी संगम आहे महाराज. प्रयागराजला जर पाहिलं, आता कुंभ नुकताच काल संपलेला आहे, महाशिवरात्रीला त्याचा शेवटचं पर्व स्नान होतं. हो, म्हणून त्या त्रिवेणी संगमामध्ये 3 नद्या आहेत. कोणत्या कोणत्या? गंगा, यमुना आणि सरस्वती माता आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर गंगा आणि यमुना माता
यांचा ओघ प्रत्यक्ष प्रगट आपल्याला पाहायला मिळतो. पण सरस्वती मातेचा जो ओघ आहे ते सरस्वती माता गुप्त आहेत. हो, ज्ञानोबराय सांगतात मिनले गंगे यमुनेचे ओघ. हो, त्या ठिकाणी गंगा आणि यमुना मातेचा ओघ आहे. आणि माझी सरस्वती गुप्त, सरस्वती माता गुप्त आहेत. जगद्गुरु तुकोबराय सांगतात त्याप्रमाणे या ठिकाणी भगवान परमात्मा आणि संत महात्मे हे दोन ओघ कसे आहेत, मूर्त अशा प्रकारचे आहेत. आणि नामस्मरण हे गुप्त आहे, हे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, दयाच्या चिंतने करतील दोषी, दयाच्या चिंतने करतील दोषी. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, तयाच्या चिंतने करतील दोषी, तयाच्या चिंतने करतील दोषी. गळतील राशी पातकाच्या, जळतील राशी पातकाच्या, पातकाच्या, जळतील राशी पातकाच्या, 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 जळतील राशी पातकाच्या, 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 जळतील राशी पातकाच्या, 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 जळतील राशी पातकाच्या, पातकाच्या, जळतील राशी पातकाच्या, जळतील राशी पातकाच्या, जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी, 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 राशी,
तयाच्या चिंतने धरतील दोर तयाच्या चिंतने तुकोपर सांगता तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा देव आणि भक्ताचा संगम आहे आणि त्या ठिकाणी नाम हे गुप्त अशा रूपाचं आहे म्हणून हे सामर्थ्य भगवत भक्ताला प्राप्त होतं. तुकोबराय सांगतात यांच्या चिंतनाने तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. या संतांचं चिंतन केल्याच्या नंतर पातकांच्या राशी जर जळत असतील तर संतांचं चिंतन करायला काय हरकत आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 राम 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 तुकाराम 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 जगद्गुरु तुकोबरायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी हे वैकुंठ गमन सोहळा चालू आहे आणि तन्निमित्ताने चालत असलेली ही अखंड हरिनाम 17 दिवसाची सेवा आहे. हा सोहळा आहे आणि त्या सोहळ्यामध्ये प्रथम दिवसाची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. सर्व तुम्हा श्रोतृ मात्या पित्यांच्या दर्शनाचा योग प्राप्त झालेला आहे. संत श्री तुकोबराय तुकाराम महाराज मंडळ या मंडळाच्या वतीने हा सोहळा प्रारंभ झालेला आहे आणि या मंडळाच्या वतीने चालू असलेल्या या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण 17 दिवस सुस्नात होणार आहात, स्नान करणार आहात. असं चिंतन आपल्याकडून घडावं, भगवान परमात्म्याचं चिंतन घडावं हीच मागणी भगवंताच्या चरणी करून सेवेला याच ठिकाणी विराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घ्यावे तुमते विनवित्वसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संते नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय आ बोलिले पुढे देवा पुढे उत्तरे करा क्षमा प्रसाद महाराज तुम्ही हरी नाही विचारिला अधिकार मी करा करा क्षमा प्रसाद महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे करा क्षमा प्रसाद महाराज तुम्ही